तर मित्रांनो, पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखेच किंवा मागच्या व्हिडिओपेक्षा जास्तही म्हणलं तरी चालेल महत्त्वाचे जीके प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि त्याच्यानंतर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला आताच्या आताच सबस्क्राईब आपल्याला जरूर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ समोरही एकदम फ्रीमध्ये पाहावयास मिळत राहतील। व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूया। कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो ते सांगायचं आहे। मित्रांनो, कोणता वायू हा ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साइड हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो। पुढचा प्रश्न, सर्वात लहान पेशी डॅश डॅश ही आहे। सर्वात लहान पेशी डॅश डॅश ही आहे। मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोप्लाझ्मो गॅलिस्पेक्टम ही पेशी सर्वात लहान पेशी आहे। मायक्रोप्लाझ्मो गॅलिसेक्टियम ही पेशी जी आहे ती सर्वात लहान पेशी आहे। पुढचा प्रश्न, चेतापेशींची लांबी जास्त असते कारण चेतापेशीची लांबी जास्त असते कारण आपल्याला ठिकाणी सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। चेतापेशीची लांबी ही जास्त असते कारण आवेगाचा वहन करण्यासाठी ती लांब असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी सुकलेल्या भाज्यावर पाणी मारले असता थोड्या वेळातच त्या टवटवीत दिसतात, हे कोणत्या क्रियेमुळे घडते? सुकलेल्या भाज्या पाणी मारताच टवटवीत दिसतात, हे कोणत्या क्रियेमुळे घडते ते आपल्याला सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच परासरण या क्रियेमुळे ते टवटवीत दिसत असतात। पुढचा प्रश्न, पानात तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागात पोहोचण्याचे काम डॅश डॅश करतात। पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागामध्ये पोहोचण्याचे काम काय करत असते ते सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच रसवाहिनी करत असत असते। पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पतीचे डॅश डॅश अन्न तयार करतात। प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये डॅश डॅश वनस्पतीचे अन्न तयार करत असतात। तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच केंद्रक अन्न तयार करत असतात प्रकाश संश्लेषणमध्ये वनस्पतीचे। पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्या समोर, जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जात असतो? जागतिक कर्करोग हा दिवस कधी साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 बरोबर राहील। 1 फेब्रुवारी या रोजी जागतिक कर्क दिवस हा साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, लोह म्हणजेच आयरॉनच्या अभावी कोणता आजार होत असतो? लोहाच्या अभावी कोणता आजार या ठिकाणी उद्भवत असतो? ऑप्शन क्रमांक 2 मलेरिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे। पुढचा प्रश्न, जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशामध्ये असते? जीवनसत्व क चे प्रमाण हे सर्वात जास्त कशामध्ये असते ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। आवळ्यामध्ये जीवनसत्व क चे प्रमाण हे सर्वात जास्त असते। पुढचा प्रश्न, कोरोना आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होत असतो? कोरोना हा आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। कोविड-19 या विषाणूमुळे कोरोना हा आजार होत असतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य नाही ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणते खनिज हे द्रव्य नाही ते सांगायचं आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। साखर हे खनिज आहे, ते द्रव्य नाही आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व कोणत्या फळात असते ते सांगायचं आहे? खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व हे कोणत्या फळामध्ये असते ते सांगायचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गाजर या फळामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते। पुढचा प्रश्न, कोरोना लसीकरणात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? कोरोना लसीकरणात महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच तिसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा कोरोना लसीकरणामध्ये भारतामध्ये लागत असतो। पुढचा प्रश्न, भारताद्वारे कोरोना आजारावर खालीलपैकी कोणती लस विकसित केली गेली आहे? भारताद्वारे कोरोना आजारावर खालीलपैकी कोणती लस या ठिकाणी विकसित केली गेली आहे सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोविशिल्ड ही वॅक्सिन जी आहे भारताद्वारे कोरोना या आजारावर विकसित करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वाधिक मृत्यू 2020-21 मध्ये खालीलपैकी कोणत्या आजारामुळे झाले आहे? जगामध्ये सर्वाधिक मृत्यू 2020-21 मध्ये कोणत्या आजारामुळे झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4
प्रकार कोरोना या आजारामुळे जगामध्ये सर्वाधिक मृत्यू हे 2020 व 21 मध्ये झालेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी मेंदूदाह हा रोग कशामुळे होत असतो? मेंदूदाह हा रोग जो आहे तो कशामुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विषाणूमुळे मेंदूदाह हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी महाकवच हा ॲप्स कोणत्या राज्याद्वारे कोरोना आजारासाठी विकसित केला गेला आहे? महाकवच हा ॲप्स कोणत्या राज्याद्वारे कोरोना आजारासाठी विकसित केला गेला आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच महाराष्ट्र राज्याद्वारे महाकवच हा ॲप कोरोना आजारावर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. पुढचा प्रश्न कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? कोणत्या आजारामध्ये रक्त गोठत नसते ते सांगायचं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच हिमोफेलिया या आजारामध्ये रक्त गोठत नसते. पुढचा प्रश्न कोणत्या जीवनसत्वाअभावी कांजण्या येत असतात? कोणत्या जीवनसत्वाअभावी कांजण्या हा रोग उद्भवत असतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ईच्या अभावी कांजण्या हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करत असताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील, कोबाल्ट या धातूचा कर्करोगावर उपचार करत असताना उपयोग करत असतात. पुढचा प्रश्न कॅलरी एककात खालीलपैकी कशाचे मापन केले जाते? कॅलरी एककात खालीलपैकी कशाचे मापन केले जाते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, ऊर्जेचे माप हे कॅलरी एककामध्ये केले जात असते. तर पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो, सर्वयोग्य दाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जात असतो? सर्वयोग्य दाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जात असतो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 गट ओ हा सर्वयोग्य रक्तदाता गट म्हणून ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते? कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, डॅप्सोन हे औषध कुष्ठरोगावर प्रभावीकारक औषध आहे. पुढचा प्रश्न क जीवनसत्वाच्या दुसरे नाव काय आहे ते सांगायचं आहे. क जीवनसत्वाचे दुसरे नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 ॲस्कॉर्बिक ॲसिड असे क जीवनसत्वाचे एक दुसरे नाव आहे. पुढचा प्रश्न गोवर प्रतिबंधक लस केव्हा दिली जात असते? गोवर प्रतिबंधक लस ही केव्हा दिली जात असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 9 ते 12 महिन्यात गोवर प्रतिबंधक लस ही दिली जात असते. पुढचा प्रश्न मद्याच्या अतिसेवनामुळे दुष्परिणाम खालीलपैकी कशावर होत असतो? मद्याच्या अतिसेवन केल्यामुळे दुष्परिणाम खालीलपैकी कशावर होत असतो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच यकृतावर सर्वात जास्त परिणाम होत असतो ज्यावेळेस आपण मद्याचे अतिसेवन करत असतो. पुढचा प्रश्न नायसिनच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? नायसिनच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग हा मानवाला होऊ शकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 पेलाग्रा हा रोग नायसिनच्या अभावी मानवामध्ये उद्भवत असतो. पुढचा प्रश्न पेशींच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे कोणता रोग होत असतो? पेशींच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे कुठल्या प्रकारचा रोग उद्भवत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग हा पेशींचे अनियंत्रण आणि असामान्य वाढीमुळे होत असतो. पुढचा प्रश्न ICDSचे पूर्ण रूप काय आहे ते सांगायचं आहे. ICDSचे पूर्ण रूप काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस प्रोग्रॅम असे ICDSचे फुल फॉर्म होईल. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून त्याचा प्रसार कशामुळे होतो ते सांगायचं आहे. चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून त्याचा प्रसार कशामुळे होत असतो ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, एडिसी इजिप्तीच्या प्रसारामुळे चिकनगुनिया हा आजार होत असतो. पुढचा प्रश्न घरोघरी ताप व प्राणवायू तपासण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कोणते अभियान सुरू केले गेले आहे? घरोघरी ताप व प्राणवायू तपासण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कोणते अभियान सुरू केले गेले आहे सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान ताप व प्राणवायू तपासण्यासाठी सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता असतो? प्रजनन व बाल आरोग्य या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता असतो सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व बालमृत्यू कमी करणे, माता मृत्यू कमी करणे आणि एकूण जन्मदर कमी करणे हा सर्व प्रमुख जो उद्देश असतो तो प्रजनन व बाल
आरोग्य कार्यक्रमाचा असतो? पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सध्या कोणाची निवड करण्यात आलेली आहे सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर हर्षवर्धन यांची निवडणूक जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर पुढचा प्रश्न, सिकलसेल हा आजार कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सिकलसेल हा आजार कशाशी संबंधित असलेला आजार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तांबड्या रक्तपेशी याशी संबंधित असलेला आजार आहे सिकलसेल हा आजार. पुढचा प्रश्न, पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात ते सांगायचं आहे. पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय संबोधले जाते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच फसेक्टामी असे संबोधले जाते पुरुषांमधील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस फसेक्टामी असे. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रंथी शरीर वाढीस नियंत्रित करत असतात ते सांगायचं आहे. कोणत्या ग्रंथी ह्या शरीर वाढीस नियंत्रित करत असतात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 पियुषिका ग्रंथी ह्या शरीर वाढीस नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी असतात. पुढचा प्रश्न, त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? त्रिगुणी लस ही कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रदान केली जाते दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला या 3 आजाराच्या प्रतिबंधासाठी त्रिगुणी लस ही दिली जात असते. पुढचा प्रश्न, उलट्या व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? उलट्या व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच कॉलरा या रोगाची लक्षणे आहेत उलट्या व जुलाब ही 2 लक्षणे. पुढचा प्रश्न, डॉट्स प्रणाली कोणत्या आजाराशी संबंधित आहे? डॉट्स प्रणाली कोणत्या आजाराशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोगाशी संबंधित आहे डॉट्स ही प्रणाली. पुढचा प्रश्न, फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्याची उत्तम पद्धत कोणती? फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्याची उत्तम पद्धत कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 थुंकी तपासणी ही एक उत्तम पद्धत आहे फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी. पुढचा प्रश्न, डेंग्यूची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत ते सांगायचे आहे. डेंग्यूची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत ती सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तीव्र ताप, डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, अंगावर पुरण येणे ही सर्व काही लक्षणे डेंग्यूची लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, अंगावरचे दूध स्त्रियांमध्ये वाढण्यासाठी डॅश डॅश हे उपयुक्त पडते. अंगावरचे दूध हे स्त्रियांमध्ये वाढण्यासाठी काय उपयुक्त असते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शतावरी हे उपयुक्त असते अंगावरचे दूध स्त्रियांमध्ये वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न, सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीस झोप न लागणे किंवा ताणतणाव राहणाऱ्या व्यक्तीस खालीलपैकी कोणती व्हिटॅमिन देणे योग्य राहील? सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीस झोप न लागल्याने आणि ताणतणाव राहणाऱ्या व्यक्तीस खालीलपैकी कोणती व्हिटॅमिन देणे योग्य राहील ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 थाममिन ही व्हिटॅमिन देणे सर्वात योग्य राहील. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, गाईचे दूध कशात महत्त्वपूर्ण स्रोत आहे? गाईचे दूध हे कशाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन B12चे सर्वात मुख्य स्रोत आहे गाईचे दूध. व्हिटॅमिन B12चे मुख्य स्रोत आहे गाईचे हे दूध. सफेद वेलची हे वाण कोणत्या पिकाशी संबंधित असतो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच केळी या पिकाशी संबंधित आहे सफेद वेलची हा पिकाचा वाण. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीत खालील गोष्टीचा समावेश होतो. स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व म्हणजेच कळपाचे आरोग्य, स्वच्छ परिसर, स्वच्छ जनावरे हे सर्व काही स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीमध्ये यांचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न, हवेचे प्रदूषण हे वातावरणातील थेट अथवा अप्रत्यक्ष डॅश डॅश बदलाचा विशिष्ट परिणाम आहे. हवेचे प्रदूषण हे वातावरणातील थेट अथवा अप्रत्यक्ष डॅश डॅश बदलाचा विशिष्ट परिणाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य राहील. म्हणजेच वरीलपैकी सर्व भौतिक, जैविक, रासायनिक या सर्व बाबींचा बदल म्हणजेच या ठिकाणी हवेचे प्रदूषण होत असते. पुढचा प्रश्न, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा डॅश डॅश वाढवित असतो. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा डॅश डॅश वाढवित असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ध्वनीचा वारंवारता या ठिकाणी वाढवत असतो. पुढचा प्रश्न, ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात?
ग्लुकोजचे रूपांतर येथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरत असतात ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। झायमेज हे संप्रेरक वापरत असतात ग्लुकोजचे रूपांतर येथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून जरूर कळवायचं आहे आणि अशाच प्रकारची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये मिळवण्यासाठी या चॅनलला आताच्या आताच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढची व्हिडिओची नोटिफिकेशन एकदम फ्रीमध्ये आपल्या मोबाईलवर मिळेल जेव्हा मी अपलोड करेल। तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये।